बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे। अंबरनाथकर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला। अंबरनाथ मध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथकरांनी करून दाखवलेलं आहे। आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथ मध्ये झालं, शिवसेनेने केलं। अंबरनाथ मधील 95% पेक्षा जास्त रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। अंबरनाथ मध्ये नाट्य मंदिर असेल धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या, त्याचं लोकार्पण झालं। अंबरनाथ मध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहत आहे की जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम 168 कोटीचं हे देखील अंबरनाथ मध्ये सुरू आहे। अंबरनाथ मध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं। अंबरनाथ मध्ये MIDC मधील रस्ते बघा हे देखील शिवसेनेने केलं। अंबरनाथ मध्ये येणारा जो MIDCचा रस्ता आहे काटे ते अंबरनाथ तो देखील शिवसेनेने केला। अंबरनाथ मध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशन पर्यंत येते ती देखील माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला आणि आज अंबरनाथ मध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे। त्याचबरोबर 58 कोटीची पाणी पुरवठा योजना त्याचं काम देखील चालू आहे। काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल। पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल। त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये घनकचा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की जिथे अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर नगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो। काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांचा पूर्णपणे बंद होऊन जाईल। त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये 1 लाख पुस्तकांचं वाचनालय असेल, अंबरनाथ मध्ये छोटे मोठे समाज मंदिर असेल, अंबरनाथ मध्ये UPSC MPSC भवन असेल, अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज असेल, हे देखील झालं। 1 वर्ष मेडिकल कॉलेजला झालं, दुसरं वर्ष जे आज मेडिकल कॉलेजचं आहे। आणि आज अंबरनाथ मध्ये आम्ही भविष्यामध्ये अंबरनाथसाठी नो कॅश काउंटर हॉस्पिटल हे देखील करतोय। अंबरनाथ वेस्ट मध्ये शूटिंग रेंज जसं झालं तसं इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम चालू आहे। स्विमिंग पूलचं काम भविष्यामध्ये करू आणि शिंदे साहेबांनी जसं सांगितलं अंबरनाथ मध्ये SRA आणि क्लस्टरच्या माध्यमाने जो झोपडपट्टी वासी आहे ह्याचा आणि त्याचबरोबर जो अनधिकृत इमारतींमध्ये राहतो त्याला स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम देखील जसं आम्ही मुंबईमध्ये करतोय, ठाण्यामध्ये करतो तसं अंबरनाथ मध्ये करणार आहोत। एवढे सगळे प्रकल्प जे आहे ते झालेले आहेत। ते झालेले प्रकल्प आम्ही सांगायला आलो, आम्ही काय करणार आहोत ह्याच्यापेक्षा आम्ही काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच गतीने जे आहे हे पुन्हा आम्ही चांगलं काम हे अंबरनाथकरांना करणार आहोत। म्हणून अंबरनाथकरांना मी विनंती करतो, जसं आपण खासदारकीला शिवसेनेचा खासदार निवडून दिला, आमदार शिवसेनेचा निवडून दिला आणि नगराध्यक्ष देखील आपण शिवसेनेचा निवडून द्या। कारण की नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत सौ मनीषाताई वाडेकर यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे आणि हे सगळे जे प्रकल्प मी सांगितले हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जास्त प्रकल्प जे आहेत हे झालेले आहेत। आज कोणीही विरोधकही बोलू शकत नाही, कोणीही बोलू शकत नाही की अंबरनाथ मध्ये प्रकल्प झाले नाही। तर अंबरनाथ मध्ये जी कामं केली त्याच्या भरोशावरती आम्ही लोकांच्या समोर जातो आणि लोकांचा देखील विश्वास हा शिवसेनेवरती आहे। शिवसेनेला भरभरून मतदान जे आहे लोक येणाऱ्या 20 तारखेला करतील आणि रेकॉर्ड मतांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडून येतील मनीषाताई वाडेकर आणि त्याचबरोबर जे नगरसेवक होतील ते देखील सगळ्यात मोठा आकडा जो आहे म्हणजे आतापर्यंत जेवढा शिवसेनेला मिळाला नव्हता, आतापर्यंत मला वाटतं 33 नगरसेवक शिवसेनेचे होते, पण आता रेकॉर्ड तोड शिवसेनेचे उमेदवार जे आहे हे निवडून काँग्रेसच्या मतांवरती UBT आतापर्यंत निवडून आली। आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता। आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात। आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा। आज देखील माननीय उपमुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सचिन पोटे असतील जे काँग्रेसचे नगरसेवकच नाही जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्य स्तरावरती त्यांनी पदं भूषवलेली आहेत। जान्हवी पोटे असतील, त्याचबरोबर मनसेच्या कस्तुरी देसाई नगरसेविका असतील, कौस्तुभ देसाई असतील जे सरचिटणीस होते मनसेचे, त्याचबरोबर आशाताई रसाळ असतील, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला